या इलेक्शनमधला आमचा असणारा अजेंडा आहे की शासनाकडे मिनिमम सपोर्ट प्राइस कॅल्क्युलेट करताना इथेनॉल हा फॅक्टर सुद्धा इंटिग्रेट केला पाहिजे. आणि प्रत्येक सहकारी कारखाने जे आहेत त्यांनाच इथेनॉल मॅन्युफॅक्चर करण्याचे लायसन्स असले पाहिजे. म्हणजे हा जो 12,000 करोडचा जो बिझनेस आहे याच्यातला काही लाभ हा शेतकऱ्याला मिळेल आणि पर्क्युलेशनच्या थिअरीप्रमाणे शेतकऱ्याला लाभ झाला तर त्याच्या शेतावरती काम करणारा जो मजूर वर्ग आहे त्यालाही होतो अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे उद्याच्या लोकसभेच्या असणाऱ्या निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये हा इथेनॉल फॅक्टर हा आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडणार आहोत. माझं निवेदन संपलं. आपण आता विचार. ते तुम्ही काही विचारू शकता. माझं ह्या भागातल्या लोकांचा जो प्रश्न होता की ज्याला महत्व आलं पाहिजे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजीला असल्यामुळे तो मी त्या ठिकाणी मांडलेला आहे. मी प्रश्न विचारतो की तुम्ही आता म्हटलं की इथेनॉल संदर्भात सरकार किंवा शेतकरी नेते काही बोलले, मग ही अप्रत्यक्षरित्या राजू शेट्टींना कोणाचंही असेल, मला काय घेणं देणं. मला जे दिसते ते मी मांडतोय. आय एम नॉट बॉदर्ड. माझी टीका सरकारची टीका आहे. त्याच्या तुम्हाला कशाला वाटते की राजू शेट्टी, शरद पवार सुद्धा, तुम्हाला शरद पवार का नाही आठवले? तुम्हाला असणारा पृथ्वीराज चव्हाण का नाही आठवलं? तुम्हाला असणारा संभाजी महाराज का नाही आठवले? तेही शेतकऱ्यांचे नेते. ही टीका सार्वत्रिक टीका आहे माझी. ही थोडी कोणाला असणारा डायरा ही आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये हा असणारा मेन इश्यू आहे आणि तो मेन इश्यू मी मांडलेला आहे. शेतकऱ्यांची 1200 कोटीची लूट होते अशी परिस्थिती आहे. इथेनॉलचा रेट न इन्क्लूड केल्यामुळे एक राजकीय नेता आणि राजकीय पक्ष म्हणून कोणाचीही पर्वा न करता, कुठलीही पर्वा न करता लोकांचे असणारे जे प्रश्न आहेत ते मांडणं हे राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्याचं काम आहे. तुम्ही आता कोणाच्या वतीने, कोणाच्या बाजूने, कोणाला दुखणार असं जर विचार करणार असाल तर लखलाप तुम्हालाच. सर, महाविकास आघाडी आणि वंचित आघाडीचे सूर जुळणार का? माझे सूर त्यांच्याबरोबर जुळण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित रिपोर्टिंग करत नाही हे माझं असणारा आरोप आहे आपल्यावरती. मी सांगतोय ते ऐका आता जरा आणि ऐकण्याची ताकद ठेवा. 10 जागा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधल्या अनसेटल्ड आहेत. 5 जागा काँग्रेस, शिवसेना उद्धव आणि एनसीपी शरद पवार यांच्यामधले अनसेटल्ड आहेत. त्यांचीच युती झालेली नाही.
या जागेंवरती समझोता झाला नाही तर त्यांची युती राहणार का? त्यांची युती टिकली तर आमच्या बरोबरचा समझोता आहे. त्याच्यामुळे आमच्यामुळे काही अडलंय असं नाही. त्यांचंच घोंगडं भिजत राहिलेलं आहे. त्याच्यामुळे असणारा मी बघतोय की सगळे वर्तमानपत्र आणि चॅनल वंचितला टार्गेट करायला निघालेत की तुमच्यामुळे असणारं ते सगळं थांबलेलं आहे. मी अपेक्षा असं धरतोय आपल्या सगळ्यांकडून की मी दिलेली माहिती ही व्हेरीफाय करावी त्या त्या पक्षाकडून आणि त्याच्यामध्ये मतदारसंघ पाहिजे असेल तर ते मतदारसंघही मी आपल्याशी शेअर करू शकतो, पण मला भांडण वाढवायचं नाही त्यांचं. मतदारसंघातून वंचितचा चेहरा कोण असेल? कॅन्डिडेट येईल आपल्यासमोर, काळजी करू नका. उद्या असताना आघाडी झाली तर ज्याच्या वाट्याला हा पक्ष जाईल, मतदारसंघ जाईल, त्याचा आम्हाला प्रचार करावा लागणार. तो आमचा आला तर आमचा चेहरा कोणी आम्ही दाखवू आपल्याला. सर तरी तुम्हाला काल मिटिंग झाली सर, तर किती जागेचा प्रस्ताव दिला आघाडी? आम्ही कोणाला त्यांचीच भांडणं मिटली नाही तर प्रस्ताव देण्याचा येतोय कुठं प्रश्न? आता त्यांची नाही म्हटली तर काय होणार ते आम्हाला बघावं लागेल. किती एकत्र लढतात आहेत की वेगवेगळे लढतात आहेत. ते वेगवेगळे लढतात असेल तर त्याच्यापैकी आमचं कोणाचं सुख जमतंय ते आम्हाला बघावं लागेल. तरी किती जागा लढवणार? मग जर नाही युती झाली तर आघाडीमध्ये तुम्ही जर नाही. मी आता काहीही आकडे सांगू शकत नाही. याचं कारण की यांच्याबरोबर तिघांबरोबर युती व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण यांचंच मी म्हटलं 48 पैकी 15 मतदारसंघामध्ये यांचाच मतभेद आहे. आता तो मतभेद मिटला नाही तर यांची पुढची वाटचाल काय? फ्रेंडली की वेगळी? या दोनपैकी एक ठरवाव्या लागतील. उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक आहे, त्या बैठकीला तुम्ही उद्या जाणार आहे. बैठकीला जाणार. तर सर, देशामध्ये कॉन्स्टिट्यूशनची ताकद कमी केली जात आहे का? आणि जर सीआरपीसी सीपीसी मध्ये बदल होत असतील तर हे बदल कितपत योग्य आहेत आणि ते कोणत्या पद्धतीने असावे असं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी असं एवढं म्हणेन त्यामध्ये की जी संविधानिक व्यवस्था आहे त्या संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात अनेक गोष्टी केल्या जात आहेत. आणि RSS हा जो भारतीय जनता पक्षाचा बॅकबोन आहे, त्यांचं 1950, 1949, 48 या दरम्यानचे त्यांचे स्टेटमेंट्स आपण असं पाहिले. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमची सत्ता आली आणि आम्हाला संधी मिळाली तर आम्ही हे संविधान बदलू. अजून बाहेर पडलेत असं नाही. संविधान बदलू म्हणजे काही संविधानातून दुरुस्त्या करू? संविधान बदलू हा शब्द आहे आणि आम्ही हे संविधान मान्य करत नाही असंही त्यांची स्टेटमेंट. सर, संविधान बदलायचं एकीकडे पाहिजे आणि संविधान बचावासाठी एकीकडे आघाडी तयार करत जावं किंवा देश बचावाचा सुद्धा. मग आपली वंचितची जी भूमिका आहे ती संविधान आम्ही मानणार नाही याला पोषक आहे असं काही एक लक्षात घ्या. म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्ही पत्रकार आहात, ॲनालिसिस करणारे आहात. धर्माचं राजकारण 2 पक्ष असताना चालतील की 4 पक्ष असताना चालतील? 4 कॅन्डिडेट हिंदू समाजाचे असले की जिथे 95% मतदारसंघामध्ये कॉन्टेस्टिंग जे आहेत ते सगळे हिंदू कॅन्डिडेट्स आहेत, त्यांच्यामध्ये धर्माचं भांडण कसं काय येणार आणि धर्म कार्ड कसं काय चालणार? मग त्याच्यामध्ये पुढे जाऊन जो कॅन्डिडेट
सार्वत्रिक पॉप्युलर आहे त्याच्या विजयाची घोडदौड सुरुवात होते. आता सर स्टेट कॉन्टेस्ट झाली तर धर्माचं कार्ड खरडवायला 1 सेकंदही लागत नाही. त्याच्यामुळे असणारा मल्टी कॉर्नरमध्ये धर्म हा गळून पडतो आणि कॅन्डिडेटचं कॅरेक्टर आणि त्याची पॉप्युलॅरिटी ही पुढे येते असं आमचा पक्ष मानणारा आहे. त्याच्यामुळे स्टेट कॉन्टेस्ट होणार असेल तर स्टेट कॉन्टेस्ट, मल्टी कॉन्टेस्ट होणार असेल तर मल्टी कॉन्टेस्ट, आम्ही दोन्ही यायला तयार आहोत. 5 वर्षापूर्वी आपण लोकसभा निवडणुकीदरम्यानच इचलकरंजीमध्ये आलो होता. त्याच्यानंतर आता पुन्हा निवडणुकीच्या दरम्यानच येत आहे. नाही, चुकीची माहिती आहे तुमची. मी असं अनेक वेळा कोल्हापूरला येऊन गेलो, अनेक वेळा सांगलीलाही येऊन गेलो आणि कार्यक्रमांना येऊन गेलो, बैठकांना येऊन गेलो आणि संघटनेच्या आमच्या चिंतन बैठकांचं सुद्धा कामकाज चालू आहे. त्याच्यामुळे मी इलेक्शन टू इलेक्शन येणारा नेता नाही. माझ्यासारखा महाराष्ट्रामध्ये फिरणारा 2च जण होते की जे आम्ही महाराष्ट्र असं ओळखतो. एक अजून आहेत, एक गेलेत आपल्यातले. दुसऱ्या ज्या नेत्याचं तुम्ही तरफदारी करणार असाल ना त्याला आमच्याबरोबर बसवा आणि आम्ही त्याला असं विचारतो की इथले तालुके किती आहेत ते पहिल्यांदा सांग महाराष्ट्रात. त्याच्यामुळे असणारं तुम्ही आमचा इतिहास बघत चला आणि नंतर विचारत चला. थँक्यू फॉर इट. सर, पक्षात आता हा जर लोकसभा मतदारसंघ आपण लढवायचा जर निश्चित झालं तर त्या दृष्टीने आपली तयारी आहे का? 6 मतदारसंघ आपण बोललेला